नमस्कार. आज आम्ही बनवणार आहे आंब्याचा केक. चला तर मग बघूयात आपण. हा आहे एक मँगो, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी रवा, बेकिंग पावडर, वेलची पावडर, सोडा आणि तेल आणि मैदा. आता आपण आंब्याचं साल काढून गर काढून घेऊया. हा आंबा एकदम गोड आहे, त्याच्यामुळं जास्त साखरेची गरज नाही. अर्धी वाटी साखर बस आहे. आपण आंब्याचा सारा गर काढून घेतला आहे. त्याच्यात ही अर्धी वाटी आपण रवा टाकायचा. आंब्याचा गर काढल्यानंतर अर्धी वाटी रवा टाकला. एक चमचा वेलची पावडर टाकू. सगळे आता आपण हे मिक्स करून घेऊ. बीटरने आपण मिक्स करून घेऊ. दूध टाकू. आता आपण याला फेटून घेऊया. दहा मिनटं आपण आता हे झाकून ठेवूया. 5 मिनिट फिरवलं आणि 10 मिनटं आता झाकून ठेवू. 10 मिनिटांनी मिक्स करू. बाकी आजीबाई किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. या बॅटरमध्ये अर्धी वाटी तेल टाकणार आहे, नंतर अर्धी वाटी साखर टाकणार, बारीक साखर. आता याला बेटरने फिरवून घ्यायचं. फिरवून घेऊ. वाटी मैदा टाकू आपण. लगेच एक चमचा बेकिंग पावडर. हा चमचा टाकू. दूध टाकू. आता ह्या केकच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊ. आता हे मिश्रण सगळं आपण केकच्या भांड्यात ओतायचं. बारीक गॅसवर आपण केक ठेवणार आहोत. हे केकचं भांडं आपण मिश्रण ओतलेलं आहे. आता आपण केक ठेवूया. 20 मिनटं केक बेक होईल. 20 मिनटं झाकण लावून ठेवा. याला 20 मिनटं ठेवा. 20 मिनटांनी आपला केक तयार. हा झाला आमचा केक तयार. तयार झाला का असं आपण सुरीने बघू शकतो. आता सुरीला लागत नाही म्हटल्यावर तो तयार झाला. आता आपण ह्याला कापड झाकून ठेवून थोडा वेळ गार करण्यासाठी ठेवू. हा केक आता आपण हा केक उघडणार. तर ताटलीमध्ये आपण असा केक पालथा ठेवून काढणार. हा झाला आमचा केक तयार. हा केक झाला तयार. छान केक खाण्यासाठी तयार. आता माझ्या नातींला देते.
हा आपला केक आता नातीला आमच्या खूप आवडतो. खूपच भारी, एकदम मस्त झाला तुझा केक तुझ्या आजीबाई टीचरसाठी. किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा.